अशा प्रकारे आता आपली ही पानं सगळी कापून झालेली आहेत। आता आपण सगळं साहित्य टाकून ते मळून घेऊया। आता आपण ही पानं एका भांड्यात टाकूया। त्यामध्ये मग उकडलेला बटाटा, कापलेली पानं सगळी टाकलेली आहेत। त्यामध्ये आता एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला, बघा, थोडासा लाल तिखट मसाला, नंतर हळद, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, 1 ते 1.5 चमचा, नंतर हे तीळ, सफेद तीळ घातले, हिंग घातला थोडासा, नंतर हा चिंच गुळाचा कोळ म्हणजे चिंच गुळाचं पाणी, एक वाटी साधारण घातलं चिंच गुळाचं पाणी। आता आपण बटाटा घालूया किसून। आता आपण चवीनुसार मीठ टाकूया। एक ते 1.5 चमचा मीठ, चण्याचे पीठ 1 वाटी, जसं मावेल तसं, पानं थोडी कमी आहेत ना म्हणून। चण्याचं पीठ टाकले, सगळं साहित्य टाकलेलं आहे सगळ्यांना। आता थोडंसं आपण तांदळाचं पीठ घालूया, एक चमचा घातलेलं। आता हे सगळं साहित्य एकत्र करून घेऊया। आलं लसूण पेस्ट मी विसरले, सॉरी, आलं लसूण मिरचीची पेस्ट, आलं मिरची लसूणची पेस्ट पण आता टाकून झाली आहे, बघा। पीठ पण झालं बरोबर मापाचं, एकदम छान बाइंडिंग आलंय पानांना। आता हे एका ताटामध्ये मी टाकणार आहे आणि वाफवून घेणार आहे पसरट ताटामध्ये। एकत्र करून घ्यायचं चांगलं एकजीव, सगळे जिन्नस टाकलेले आहेत आपण। आता एका ताटामध्ये, खोल ताट असेल तर बरंच, खोल ताटामध्ये आपण हे ताटाला अशा प्रकारे तेल लावलं, थोडंसं चिकटू नये म्हणून। आणि
आता आपण हे जेवढा जाडसर पाहिजे तेवढा द्यायचा, थोडासा जाडच द्यायचा, लेअर येतात छान, सुंदर लेअर येतात वडीला. बघा एकदम सोपी पद्धत आहे, वळायचं वगैरे नाही, काय नाही, फक्त कापायच्या आणि सगळं साहित्य मिक्स करून ते मळून घ्यायचं. प्लस कोथिंबीर वडी पण करतो तशी. एकसारखी ही आता आपण थापून घेऊया, थोडी जाडसरच थापूया, म्हणजे त्याला जाडसर थर येतात, लेअर येतात. आता ही तुम्हाला मी वाफवून दाखवते. वाफवल्यानंतर दाखवते म्हणजे कशा वड्या पडतात. आपण कोथिंबीरच्या पण अशा करतो, पण त्या मी अळूच्या बारीक पानांच्या केल्या. ठीक आहे, दाखवते मग तळताना. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. सख्यांनो, आता ही आपली अशा प्रकारे आळूची वडी उकडून झालेली आहे. ती मी तुम्हाला आता तळून दाखवते. शॅलो फ्राय केली तरी पण चालते, पण थोडी आपण हिला हे करूया, डीप फ्राय केली तर आणखी सुंदर लागते, लेअर चांगले सुटतात. म्हणून मी तुम्हाला केली डीप फ्राय करून दाखवते. बघा, खूप छान होते ही आळू वडी. मेन म्हणजे करायची मेहनत काहीच नाही जास्त. आळूची पानं धुवायची, ड्राय करायची, सुकी करायची आणि त्याच्यावरती पाणी आणि सगळं मग जिन्नस टाकून ते हे करायचं, मळायचं पीठ. एकदम सोपी पद्धत आहे आणि टेस्टी होते. वरून कुरकुरीत, आतमध्ये सॉफ्ट अशी होते, छान. जरूर करा सगळ्यांना अशी आळूवडी. खूप छान लेअर येतात त्याला. थोडीशी आपण जाड थापली ना, त्यामुळे सुंदर होते. वरून कुरकुरीत होते आणि आतून ती एकदम सॉफ्ट, खूप छान होते. भरपूर लेअर सुटतात त्याला. गणपती विसर्जनाची धमाल चाललेली आहे.
आमच्या परिसरात, त्यामुळे आवाज येतो. आता आपण सेकंड बॅच टाकते मी. पटकन पण होतात या वड्या आणि खूप टेस्टी लागतात. सगळ्यांनी नक्की करून बघा. छोटी पानं मिळतात कधीतरी बाजारात, आणि आळूची पानं बरी. आता ही सेकंड बॅच टाकली. आपली ही सेकंड बॅच पण झालेली आहे. बघा कशा सुंदर झाल्या ना वडे. की करा सगळ्यांनो, आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा मला. आणि तुम्ही कशा करतात वड्या मला जरा कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे, धन्यवाद. बघा अशा वड्या. अशा वड्या सुंदर झाले की नाही.